लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना उघडीस आली आहे। येथील एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहे। पीडित मुलगी झोपलेली असताना आरोपी बापामधील राक्षस जागा झाला आणि त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील एका गावात घडली आहे। इथे 45 वर्षीय आरोपी आपली पत्नी आणि 14 वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला आहे। तो मजूर म्हणून काम करतो। मंगळवारी रात्री घरातील सर्वांनी एकत्रित बसून जेवण केलं। जेवणानंतर 14 वर्षीय पीडित मुलीसह घरातील सगळे झोपी गेले होते। पण काही वेळानंतर नराधम बापाला जाग आली। त्याची नजर बाजूला झोपलेल्या 14 वर्षीय मुलीवर गेली। यावेळी आरोपीने झोपेत असलेल्या मुलीसोबत लैंगिक चाळे करायला सुरुवात केली। तिच्यासोबत घडणारा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीला जाग आली। यावेळी आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पीडितेने आरडाओरडा केला। पीडितेचा आवाज ऐकून तिची आई जागी झाली। मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणं गाठलं। आपल्या पतीविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली। पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। पण 45 वर्षीय बापाने अशा प्रकारे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे।